रामचंद्राची कृपा हनुमानजीवर झाली. बस एवढं लक्षात ठेवा. काय झालं? ज्यानं कृपा केली तो राम पुलावून गेला आणि ज्याच्यावर कृपा झाली तो मारोतराव एका उडीत गेला. हे तर डोकं चालू. जय श्रीराम. जिमिया मोगर रघुपति करपाना यही भाती बिरचल हनुमाना. हे तुलसीजी लिहितात जिमिया मोगर रघुपति करपाना म्हणजे धनुष्यापासून रामाचा बाण सुटावा असे सरळ रेषेत हनुमानजी कृपा करणाऱ्या रामाला पुलावून जावं लागलं आणि ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका ओढीत लंकेत जातो. छाया तू बडी घणी तुझेच बड नकोय. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे आणि ती कृपा प्राप्त होण्यासाठी एवढं कर भाऊ. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी आणि कृपा करी हरी दयावरी. महाराज 9:55 झाले. आम्ही आलो कशासाठी? 8:30ला. काळाच्या भयातून सुटण्याचा उपाय सांगा. तर तुम्ही म्हणता ज्ञानेश्वरीचं वाचन करा. तिथं एक फायदा. आणि पहिल्या चरणात म्हणता भाव धरून वाची ज्ञानेश्वरी आणि कृपा करी हरी तयावरी. तिथं भय कळी कळायचे नाही तया आणि इथं कृपा करी हरी तयावरी. अरे भाऊ, हरीच्या कृपेचा काळाचं भय नसण्याचा संबंध आहे. म्हणून सांगतो तू दम काढ. तू घाईच खूप करतो. दम काढ ना थोडा. काय संबंध आहे? अरे फार मोठा संबंध आहे. ते वारकरी चालला होता. पाटलाच्या वाड्या पोडून नामदेव कमरे एवढं कुत्र होतं. पाटलाचं धावलं. वारकऱ्या गळ्यात टाकले पाय. वारकरी पताकवाला घाबरून गेला. खाली वाकला. दगड घेणार तर लोक म्हणले वारकरी दादा दगड मारला का? कुत्र्यानं नरड फोडलंच. अरे मग काय करू? ज्याचा आहे त्याला हाक मारा. कोणाचा आहे? आमच्या गावच्या कृष्णा पाटलाचं. पाटील आहे का घरी? बाकीचं घेलं का? हाक मारा. घाबरून गेला. गळ्यात पाळ कुत्र्याचे. आता वारकरी घाबरून कृष्णा पाटील तुमचं कुत्र बघा नरड फोडल गरीबाचं. पाटील वाड्यात कांदा पोहे खात होते. पण पाटलाच्या कानी शब्द गेल्यावर पाटलानं आतूनच आवाज दिला मोत्या मोत्या येऊ. बस मालकाच्या एका आवाजानं वारकरी सोडला कुत्र्यानं आणि पळतच गेलं वाड्यात. 5 मिनिटात पाटील बाहेर आले. पाहिलं तर गुडघ्याच्या अर्ध बाराबंदी तांबड पापड 2 तुळशीच्या माळा गोपी चंदन. वारकरी महिन्याचा पाया पडला. पाटील वारकरी दादा तुमच्यावर धावलं होतोय कुत्र. या या वाड्यात या वाड्यात या वाड्यात या. अशोकराव वरच्या छपरात वारकऱ्याला घोंगड टाकलं. पाटील वारकऱ्याचे चाहते होते. कुत्र अंगणात खाली बसलेलं. वारकऱ्याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं पाटलानं. कुत्र्यानं बघितलं. बापरे, ज्याचं नरड फोडणार होतो तो झेंड्यावाला तर मोठा अधिकारी दिसते. झेंड्यावाला आमचा मालक पहा. कुत्र्याचा अभ्यास सुरू झाला अंगणात. हा ना. मग दूध आणलं ग्लास भर वारकऱ्यासाठी. अशोकराव वारकऱ्याच्या हातात ग्लास दिला. पाटलानं नुसतं तिकडे पाहिलं की ग्लास संपवला. 3च घोटात. वारकरी काय तुमका घालू घालू पितो काय? 3 घोटात अर्धा लिटर जेवला ग्लास. नेहमी येत जा वारकरी दादा. वाडा तुमचाच आहे. येत जाईल पाटील. नेहमी येत जा वाडात. हो येत जाईल. माग सरकत होता वारकरी. नेहमी येत जा. जोडे घातले वारकऱ्यानं. नेहमी येत जा. आता विसरू नका वाड्याला. अहो येत जाईल पाटील. नेहमी येत जा. माग सरता सरता जोड्यासह वारकऱ्याचा पाय कुत्र्याच्या तोंडावर पडला. तरी कुत्र उद्धवराव असं शेपूट हलवतं. कोणतं? अर्ध्या तासापूर्वी नरड फोडणार होत. त्या वारकऱ्याचा पाय पडला तरी कुत्र फक्त शेपूट हलवतं का? कुत्र्यानं विचार केला याच्यावर माझ्या मालकाची कृपा झाली. दूध पाजलं याला. पाया पडला. हा झेंड्यावाला चावण्याच्या लायकीचा नाही. आणि वारकरी घाबरत नाही का? कुत्र्याचा मालक पाटील उभा आहे. हे सूत्र लक्षात घ्या. तसं काळ ही भगवंताची कुत्री आहे.
म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जगाते चाळीता म्याच नेमिला साता, काळू ग्रासी तसे भूताये म्हणी आगते, पंडुसुता सकै जयाची ऐसा जो समर्थू. आणि तो काळ हरीच्या ताब्यात आहे. जसं पाटील पुढं असल्यावर वारकऱ्याला आता कुत्र्याचं भय राहत नाही, तशी हरीची कृपा झाल्यावर त्याच्या ताब्यात असलेल्या काळाचं भय राहत नाही. भयकळी काळाचे नाही, बस ते आम्ही कसाही प्रवेश करो, कीर्तनकाराला अभंगात प्रवेश करण्याचं स्वातंत्र्य असतं उद्धवराव. आणि मी आयुष्यात 42 वर्षे झाले, पण आता एकनाथ महाराज प्रस्तुत कीर्तना करता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात असं कधीच म्हटलं नाही, आयुष्यात नाही. ते यांनी ओळखायचं बुवाचा कुठं चाललाय प्रवास. आपण शिरलो ते 3ऱ्या चरणाच्या उत्तरार्धात. भय काळाचं आहे ना तुला, मग काळाचे भय राहत नाही. त्याकरता ज्ञानेश्वरी वाचतो महाराज. अरे वाचण्यात दोष आहे, श्रद्धा ठेवून वाच. मग पहिल्यात गेलो, भाव धरून वाची ज्ञानेश्वरी. याचा फायदा काय? कृपा करे हरी दयावरी. मग हरीच्या कृपेचा आणि काळाचं भय नसण्याचा काय संबंध आहे? म्हणून पहिल्याच उत्तरार्ध 3ऱ्याचं उत्तरार्ध वेल्डिंग केलं. हरीची कृपा झाल्यावर काळाचं भय राहत नाही. भय कळी काळाचे नाही तया. आता मधलं जे एवढं मटेरियल राहिलं ते गीता जयंतीसाठी राखीव असल्यामुळे विठोबा रखमाई नंतर आलं लक्षात सगळे. भाग जमला. आता बरोबर करतो मी, काळजी करू नका. आता चाल नंतर घेऊ. सर्वांनी हात वर करा. अजून अर्धा तास आहे आपला. शूटिंग वाले इथे पत्रकार मोठे मोठे आलेले आहे. एकदा कडे ठाणचं उद्या येऊ द्या पेपरला. महालक्ष्मीच्या दरबारात तवार महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भोवतालच्या गावातील परिसरातील लोकांच्या सहकार्यानं घडवून आलेला अखंड नाम सप्ताह, त्यामध्ये भजन करणारा जनसागर. आता टाळ्या वाजवताना भाषणाच्या नाही ठोकायच्या, एवढं लक्षात ठेवा. फक्त भजनाच्या एका तालात विठोबा रखुबा. एक टाळ्या वाजू नका. एक हात वर, एक हात वर करा. एक एक ज्ञानेश्वरी कृपा करे हरी तयावरी. आता 1.5 तास झाला महाराज ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीलाच काय एवढं प्राधान्य? अरे हा ज्या ग्रंथावर आधारित ग्रंथ आहे तो ग्रंथ मुळात असामान्य आहे. वेदापेक्षाही महत्व दिलं. याचं कारण आहे वेदाचा जन्म श्वासातून झाला. जयाचे निश्वासी जन्मलेगा वेद रासी. श्वासातून जन्म वेदाचा आहे. तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ गीता का? तिचा जन्म मुखातून आहे. Come
वेदाचा श्वासातून आणि जन्म गीतेचा मुखातून. स्वमुखे आपण, आणि तो आज झाला मार्गशीर्ष महिना, शुद्ध पक्ष, पंचमी तिथी, आपलं एकादशी तिथी. म्हणून आजच्या एकादशीला गीता जयंती म्हणतात. गीतेचा जन्म आज आहे. वेदात आहे ते संपूर्ण सार, अनंत वै वेदा. व्यासांचं नाव व्यास नाही, कृष्ण द्वैपाय नाही. थोडस मागे जातो, लगेच पुढे येतो. द्वीपावर जन्म झाला, द्वीपावर म्हणून द्वैपायन, आणि काळ्या वर्णाचे म्हणून कृष्ण. मग व्यास का? वेदाची व्यवस्था केली, 4 भागात वर्गीकरण केलं, वेदाची व्यवस्था लावली म्हणून व्यास. मग वेदाचं संपूर्ण सार, शब्द ब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके, तो महाभारती एके लक्ष जोडे. गीता हा स्वतंत्र ग्रंथ नाही. 1 लक्ष श्लोकाचं जे महाभारत आहे, 1 लक्ष महाभारताचे श्लोक, 1 लक्ष, 18 पर्व. त्या 18 पर्वामध्ये जे भीष्म पर्व आहे, त्या भीष्म पर्वात युद्धाच्या आधी अर्जुन लढाई करत नाही म्हणला, आणि मग त्याला मोह निवृत्त करण्यासाठी जो उपदेश केला, 700 श्लोकाचा 15 मिनिटाचा संवाद, त्याचं नाव गीता. हा त्यातला बाजूला काढलेला भाग आहे, भीष्म पर्वातला, स्वतंत्र ग्रंथ नाही हा गीता. आता महाभारत लिहायचं होतं अशोकराव व्यासांना, पण लेखक भेटेना, आणि गणपतीला लिखाण काम सापडेना. महाभारत कसं तयार झालं? लिखाण काम सापडेना. ते नाही का, दसऱ्याच्या मुहूर्ता उद्धवराव कारखाने सुरू होतात तेव्हा ट्रकवाले मालक ऊस तोडणीवाली टोळी शोधतात, आणि ऊस तोडणेवाले ट्रकवाल्याला शोधतात. तसा प्रकार. 15 दिवस झाला मालक फिरत होता, ऊस तोडणारे टोळीच सापडेना. म्हणला यंदा 4ही ट्रका उभ्या राहते, तोडणीवाले सापडत नाही. आणि तोडणीवाले 15 दिवस मालक शोधत होते, त्यांना ट्रकवाला भेटेना. हे दुपारी 2 वाजता कुर्डुवाडीच्या एसटी स्टँडवर उतरलं चहा प्यायला मालक, आणि विडी फुकत गेलं. एका कोपऱ्यात तर 25 लोक उतरल्या चेहऱ्यानं बसलेले होते, डोक्याला हात लावून. कुठं रे बाबा? सोलापूरच्या पलीकडे जाओ म्हणजे. काय काम करता? काय विचारू नका. 15 दिवस झाले आम्ही ट्रकवाला मालक शोधतो, यंदा आम्हाला काही काम मिळेना. ऊस तोडता का तुम्ही? हा. अरे मग मी तर 15 दिवसापासून टोळी शोधतो लेगा. जसा दोघाला आनंद व्हावा, तसं गणपतीची व्यासाची भेट झाली कडे ठाणला. कल्पना करा. जय हरी. मला महाभारत लिहायचं गणपती, पण लेखक सापडेना. असं मला लिखाण काम सापडेना म्हणून शोधत होतो. बरं झालं, आता दोघाचं ठरलं आपलं. चालेल, पण एक अट आहे. गणपती म्हणाले, माझ्या लेखणीला काम पुरलं तर थांबीन, लेखणी बंद पडली त्याच वेळेला उठून जाईल. चालेल, ठरलं दोघांचं. मग लिखाण करायला बसले गणपती. सांगायला व्यास, करा सुरुवात. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जय मुदीरय. पहिला श्लोक महाभारताचा. गणपती म्हणाले, हा श्लोक लिहून 1 मिनिट झाला. अशा अडचणी असेल तर नमस्कार, मी 10:30 जातो. थांबा तो. कारण अशोकराव, व्यासांच्या मनात श्लोक आला तेव्हा लिहून टाकायचे गणपती. आता अशा लेखकाला कसं पुरवायचं? मग सांगितले, बा गणपती बाप्पा तुम्ही एक काम करा ना. काय? अर्थासह लिहा. अर्थासह चालेल. आणि अर्थासह लिहायला सुरुवात तरी व्यासाला घामाघूम करून टाकलं. काय करावं? असा लेखक उठून गेला तर आपल्याला पुन्हा लेखक भेटत नाही. आणि म्हणून व्यासाने एक युक्ती केली. कूट श्लोक मध्ये मध्ये सांगायला सुरुवात केली. कूट असे एकंदर 8800 श्लोक कूट आहे. अष्टश्लोक सहस्राणी अष्टश्लोक शतानी च
अहम वेद्मी शुको वेत्ति संजय जानाति वा नवा इति व्यास उवाच. संपूर्ण महाभारतामध्ये 8800 श्लोक कूट आहे. 8800 कूट म्हणजे मजा सांगतो. तवार मारा ते जाऊ द्या, नियोजन काही करायची गरज नाही, जाऊ द्या, माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. हे नाही ऐकायला मिळणार तुम्हाला. मी कोरोनाच्या 2 वर्षात पूर्ण महाभारताचं चिंतन केलं. सगळे वयाच्या वह्या लिहून काढल्या, मुद्दे काढून 1,00,000 श्लोकाचं. म्हणून सांगतो, अष्टश्लोक सहस्राणि अष्टश्लोक शतानि च अहम वेद्मि शुको वेत्ति संजय जानाति वा नवा. 8800 श्लोक कूट आहे. कूट म्हणजे शब्दशः अर्थानं ज्याचं काम भागत नाही. एक नमुना सांगतो. लिया गणपती सांगा. केशवम पतितं दृष्ट्वा द्रोणहर्षमुपागतः रुदन्ते कौरव सर्वे हा केशवम कथगतः. मजा पहा. आता गणपतीनं अर्थ लिहायला सुरुवात केली. केशव म्हणजे कृष्ण, पतितम म्हणजे पडलेले, दृष्टवा म्हणजे पाहून. हे त्वांत अव्यय आहे ना व्याकरणामध्ये. बस वर्ष पहिले जमला. द्रोण म्हणजे द्रोणाचार्य. हर्षमुपागता हर्ष भरीत झाले. अर्थ लावला गणपतीनं. श्रीकृष्ण पडलेले पाहून द्रोणाचार्यांना आनंद झाला. अर्थ बरोबर आहे. पण खालची लाईन रुदंती कौरव सर्वे, कौरव रडू लागले. मग डोकं चाले ना गणपतरावचं. कारण कृष्ण सारथी आहे आणि तो खाली पडला तर विरुद्ध पार्टीचे द्रोणाचार्य, त्यांना आनंद होईल, बरोबर लागला अर्थ. पण कौरव रडतील का? ते तर अख्ख्या कडे ठाणला पेढे वाटत. या पेढे गेला ड्रायव्हर. म्हणून हे याला कूट म्हणतात. रुदंती कौरव सर्वे, कौरव रडू लागले. हा केशवम कथगता. म्हणून शब्दशः अर्थानं नाही जमला. आता व्याकरण दृष्ट्या सोडवायला सुरुवात केली. केशव म्हणजे कृष्ण, पण संधी विग्रह केला तर 2 पद आहे, के आणि शव. गणपतीनं तसं डोकं चालवलं. के हे किम सर्वनामाचं आहे. किम के कानी, किम के कानी, के न काभ्याम काही 7 विभक्ती पर्यंत चालवा घरी गेल्यावर. के म्हणजे कोणाचं. शेव म्हणजे प्रेत. आता पहा कुणकड चाललं. हे कूट याला म्हणतात. कोणाचं तरी प्रेत पाण्यात पडून फुगून होतं. के शवम पतितम दृष्टवा. पाण्यात फुगलेलं प्रेत पाहून द्रोण म्हणजे कावळे हर्षमुपागता काव 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 काव. आपल्या जात भाईला बोलवा, या 8 दिवस जायची गरज नाही का, फुगलेलं प्रेत पाण्यात. पण त्याच काठाला नदीच्या कोल्याचा कळप होता. कौरव म्हणजे कोले, आणि ते एकमेकाकडे पाहू पाहू रडू लागले. रुदंती कौरव सर्वे. का पाण्यातला आहे रे, आपल्याला काय फायदा आहे. हा केशवम कथक गता. याला कूट म्हणतात. असा एक एक कूट मध्ये घालायचे. गणपतीला अर्थ लावायला वेळ लागायचा आणि मग दुसरा श्लोक आठवायला व्यासांना चान्स मिळायचा. अशा रीतीनं महाभारत ग्रंथ तयार झाला. म्हणून व्यास सांगतात, गणपती लिहितात, असं चित्र तुम्हाला महाभारत ग्रंथावर दिसेल. त्याच्यामध्ये 18 पर्व भारतीचे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती 700 श्लोकाची गीता कोणी सांगितली, कुठे सांगितली, 5ही प्रश्नाची उत्तर एका प्रमाणात दिली आमच्या संतांनी. अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षत्री. आता ही लाईन पुढे ठेवा आणि 5 प्रश्न विचारा एकाच लाईनीला. काय सांगे? गीता. कोण सांगे? हरी. कुठं सांगे? कुरुक्षत्री. कोणाला सांगे? अर्जुना. कशामुळे सांगे? संकट पडता जडभारी. या 5ही प्रश्नाचं उत्तर एकाच प्रमाणात. विठ्ठल पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने ऑर्डर दिली, सेन एवढू भैरमध्ये रथम स्थापयेच्युत. 2 सैन्याच्या मध्यभागी माझा रथ उभा करा. पण भगवान वशिल्यानं लायसन्स मिळवलेला ड्रायव्हर नव्हता. रथ उभा करण्यातच हुशारी खेळला. रथ जो उभा केला
मध्यभागीच केला, पण द्रोणाचार्याच्या समोर केला. तवार महाराज जर दुर्योधनाच्या पुढे केला असता रथ उभा तर काय जास्त डिझेल जळलं असं का देवाचं? पण देवाला माहिती होतं दुर्योधनापुढे रथ उभा केला तर गीतेचा जन्म होत नाही. पहिल्या भेटीत जर दुर्योधन बघितला असता तर लाल डोळे अर्जुनाचे झाले असते. भगवान यही दुर्योधन है जिन्होंने दुशासन को आदेश दिया था कि जाओ दुशासन बाल पकड़कर खींच कर लाओ सभा में द्रौपदी को, हमें आदेश तो भगवान इसे उडाना है. एकदम युद्ध पेटलं असतं. म्हणून गीता निर्माण झाली का केली ही फार मोठं मर्म आहे. बरोबर द्रोणाचार्य पुढे रथ उभा केला आणि पहिल्या भेटीत द्रोणाचार्य पाहला आणि अर्जुन कळवळला, देवा मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिदला. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विन देव तुझा पाहता नाही तर लोकी. गुरु सुखाचा सागर, गुरु प्रेमाचा आगर, गुरु धैर्याचा डोंगर, कदा काळी डळमणा. गुरु कामधेनू काय भक्ता घरी दुबत असे. म्हणून हे सगळे पाहलन ते नाही का संजय सांगतो, तत्र अपस्थितान पार्थ पितृण पिता महानाचार्यान मातुलान भातृण पुत्रान पौत्रान सखी सता सेन योरू भयोरपी. कौरवाधिका वधावे तरी युधिष्ठिरा काण वधावे, येर आघवे पुत्र जामुचे. देव काहीच बोलले नाही, पण दुसऱ्या अध्यायात देवानं व्यावहारिक बोलणं सुरू केलं. बरं का अशोकराव, व्यावहारिक कुतस्त्वा कश्मलमिदम विषय समुपस्थितम अनार्जिष्टम स्वर्गे मग कीर्तिकरम क्लैब्यम स्मागम पार्थ यतत्वैन उपपद्धती शूद्रम हृदय दौर्बल्यम तेक्त्वा उत्तिष्ठपर्यंत कर. हे व्यावहारिक, बस हे कळलं सगळं, तुम्हाला पाठ आहे कळलं सगळं. व्यावहारिक म्हणजे बाप मुलाला बोलतो तसं. बाप मुलाला बोलतो की नाही, कल्पना करा. मुलानच मुलगी बघितली, त्यानंच हुंडा आणला, त्यानंच खर्च केला, घोडा ठरवला, बँड डीजे, पत्रिका नामदेव त्यानंच वाटल्या महिनाभर रात्रीच्या फटफटीवर. आणि घोड्यावर बसला. 12:35 लग्न होतं. सासूरवाडीला म्हणजे सासऱ्याच्या गावाला नवरदेव हनुमंताच्या मंदिरात. तिथं का जातो अजून कोणालाच कळलं नाही. तो बिचारा शेंदूर लावून गावाच्या बाहेर बसतो, हे तिथं हळद लावून जातात डीजे लावून. हनुमानजी म्हणतात, बरं झालं भाऊ, हळदीची प्रॅक्टिस ठेव, कारण तुला मुलं होतील, ते ऐकणार नाही, तू जास्त बडबड करशील, मग ते हाणतील, त्याच्या जखमा चोळण्यासाठी हळदच वापरावी लागेल आतापासून सवय. 12:35 लग्न आणि 12:25 नवरदेव मुलानं बापाला बोलवणं पाठवलं. आला बाप, का रे कशाला बोलवलं? माझं लग्न आहे बाबा 12:35 आता 12:25 झाले. लेका बैमाना बाप आहो तुझा, मला हे कळत नाही का तुझं लग्न आहे 10 मिनिटांनी. हो पण तुम्हाला मुद्दाम बोलवलं. ते तवार महाराजची बरेच कीर्तन ऐकले मी. संसार दुःख मुळ चौकडे रिंगड, विश्रांती नाही कुठे, रात्र दिवस तळमळ ठाऊकच आहे. संसार दुःखाचा, सुख नाही कुठे, आलिया संसारी मृत्यूलोकी सुखाची कहाणी आहे. तिथे कवनाची सवणी कैची सुकडी जाण तुम्ही इंगळायचं. काय बडबड लावली? बडबड नाही बाबा, संसाराचं दुःख सांगतोय तुम्हाला. बरं मग एवढा दुःखाचा संसार आहे तर मला वाटतं आता भानगडीत पडायचं नाही. कधी 12:25
लग्न 12:35 आणि मग बापानं लाल डोळे केले. लाज नाही वाटत का तुला? 1 महिन्यापासून लेका गुंडा आणला, 4 वेळा सासूरवाडीला जाऊन आला, पत्रिका छापल्या, रॉकेलच्या फटफटीवर वाटला, दिमाखानं सकाळी घोड्यावर डीजे लावून बसला. तुला कळत नव्हतं का लग्न होणार ना, संसार दुःखाचा आहे? जसं हे बोलणं आहे तसं देवाचं बोलणं आहे. काय अर्जुना, घरून कळत नव्हतं तुला? युद्ध कौरवासोबत आहे आणि कौरव नात्यानं चुलत भाऊ आहे. मैदानात नातं सांगतो का रे? याला व्यावहारिक बोलणं म्हणतात. हा, लक्षात घ्या. अजून गीतेचा जन्म नाही. मग झालं काय? या व्यावहारिक बोलण्यामुळे निश्चित भ्रमातला अर्जुन संशयात आला, पूर्ण विरामातला प्रश्नचिन्हात आला आणि प्रश्नचिन्हात बोलू लागला. कथम भीष्ममहं संके द्रोणांचे मधुसूदन, हे प्रश्नार्थक आहे. आणि मग भगवंतांनी बोलायला सुरुवात केली. 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून तत्वज्ञानाचा प्रारंभ आहे. श्री भगवान वाचे अशोचा ननोशोचा तोम प्रज्ञा वादांशे भाषशे. इथून तोपर्यंत व्यवहार म्हणजे काय, आपली गीता जयंती आहे म्हणून सांगतो. सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. आता पाहू द्या मला. आता काय 8 मिनिट आहे. आता हे पहा अशोकराव, तुम्हाला सगळा अनुभव आहे. टोक महाराज म्हणजे बिघडलेल्या गड्याही दुरुस्त करणे. मी इतकं तंतोतंत सांभाळतो. त्याकरता जेवत नाही, रात्रंदिवस झोपत नाही, पण वेळ सांभाळतो. कारण उद्धवराव, पैशानं सगळ्या गोष्टीची खरेदी होते, वेळ विकत मिळत नाही. गेली ऐसी घडी पुन्हा नये. आता हे राहिलेले 8 मिनिट, मग मी तुम्हाला 10:30 विचारतो, हे 8 मिनिट मला वापस आणून द्या. काय खर्च केल्यावर येईल? चहा पुन्हा मिळेल, झोप उद्या घेता येईल, पण आजची घडी पुन्हा येणार नाही. आणि वक्ता आणि वक्तशीरपणा, मला वाटते हे वक्त्यासाठी शब्द जन्माला आला असावा. श्रोत्यांच्या सवयी वक्ते बिघडवतात. वक्ता 1 तास लेट आला की आमचा श्रोता 1.25 तास उशिरा येतो. आणि वक्ता वेळेत वागत असेल तर महाराष्ट्रभर माझ्या आधी मंडप भरून असतो. त्यांना माहिती आहे हे त्याच वेळेला येतो. वेळ सांभाळणं काय मोठं कठीण आहे का? एसीच्या गाडीत फिरतोय आपण, नाही मग ट्रॅफिक होतं, पंक्चर झाली, डिझेल. अरे हे 3 गोष्टी हिशोबात धरायच्या. निघताना 15 मिनिटं ट्रॅफिकचे धरायचे, 15 मिनिटं पंक्चरचे धरायचे आणि 10 मिनिट डिझेलचे धरायचे. हे 40 मिनिट हिशोबात धरूनच घरून निघायचं. उपकार यांचे आहे. एवढं दिवसभर कबाड कष्ट करून वेळेत कीर्तनाला एवढा संसाराचा गाडा सांभाळून येतात आणि आपण त्याच्याच. मी म्हणतो पोस्टमॅन तुमच्या दारात जर उद्धवराव पत्र द्यायला आला तर त्याचा शालनं श्रीफळ देऊन सत्कार करायचा का? अरे ते त्याची ड्युटीच आहे, घरी पत्र आणून देणे. काय नवल करतोय तो? तसं आपण कीर्तनकार त्याच्यासाठीच आहो. मग वेळ सांभाळणं म्हणजे काय फार मोठं नवल आहे का? नवल या लोकांचं आहे, एवढं कबाड कष्ट दिवसभर करून पुन्हा इथे येतात. म्हणून वेळ गेली ऐसी घडी पुन्हा नाही. बरं का नामदेव, गेली ऐसी घडी पुन्हा नाही. गीतेचा जन्म लग्नातून झाला. आता उद्धवराव म्हणतील काय सांगते महाराज, पुन्हाच नाही. पत्रकार मंडळी म्हणजे आमच्या दृष्टीनं संत आहे. कारण चंदन तरु हरी संत समीरा, तुलसीजी म्हणतात. वाऱ्याला संत म्हटलं आणि देवाला चंदन म्हटलं. चंदन भगवंत आहे आणि वारा संत आहे. चंदन सुगंधीच आहे ना, पण सुगंध पसरवायचं काम कोणाचं आहे? वाऱ्याचं. तसं संत नसते तर देव समाजाला कळला असता का? म्हणून हा आपला चंदनासारखा कार्यक्रम आहे कडेठाणचा, पण ह्या 10 गावात सुगंध पसरवला कोणी? पत्रकार रूपी वाऱ्याने. म्हणून हे पहा, गीतेचा जन्म लग्नातून. काही म्हणतील काय महाराज आता सांगता अर्जुना संकट जडभात. मी शुद्धीवर राहून बोलतो. लग्नातून जन्म झाला, पण लग्न कोणाचं? भगवान कृष्णाच्या मुलीचं आणि अर्जुनाच्या मुलाचं. आता तर वाटोळ झालं म्हणते, पण तुम्हाला आनंद वाटेल.
वाणी ही कृष्णाची मुलगी आणि मोह हा अर्जुनाचा मुलगा. वाणी स्त्रीलिंगी आहे, ती वाणी, आणि तो मोह. यांचं लग्न झालं. पार्थो पुत्रो विषादोस्ती वाक कन्या परमात्मना. वाणी ही कृष्णाची कन्या आहे आणि मोह हा अर्जुनाचा मुलगा आहे. आणि मोह आणि वाणी याचं लग्न झालं. मोह म्हणजे ते झाडाला येतात ते नाही, कारण ते जास्त पाठ आहे लोकांना. घमेल भरून भिजलेले मोहाचे फुलं जर बैलाला खाऊ घातले उद्धवराव तर सकाळी बैल पागल होतो. बरेच बैल पागल होतात. आता तुम्ही का असता मला माहित नाही. हे पहा, नैसर्गिक फरक सांगतो. मोहाचं झाड आणि आंब्याचं झाड पानामध्ये साम्यता आहे, जवळजवळ आकारात लहान मोठेपणा असेल, पण आंब्याच्या झाडाला जेव्हा बहर येतो पानं असतात. मोहाच्या झाडाला फुलं येतात, पानं गळतात. का? तर मोहाच्या फुलापासून दारू तयार होते. आणि ते मोहाचं झाड पिणाऱ्याला सांगतं, ए पिणाऱ्या, माझ्याकडे बघ ना, नुसत्या काड्या आहे, तशी हाडं दिसते, नको नादी लागू. झाडं सांगतात, आम फले पत राखे मोह फले पत खोय, जो मेरा रस पिये वो मेरे जैसा होय. ते मोह नाही. मोहाची व्याख्या काय आहे? मम माता मम पिता ममेय गृहिणी ग्रहम एवं विद ममत्वम यत् समोह इति कीर्तिता. म्हणून स्वतःला अर्जुन म्हणत होता, सोदेहा नाम अर्जुन, आणि कौरवा ते स्वजन आपुले मानी, हा मोह झाला होता. म्हणून मोह हा अर्जुनाचा मुलगा, वाणी हे कृष्णाची मुलगी. मोहाचं वाणीचं लग्न झालं. पार्थो पुत्र विषादोस्ती वाकन्या परमात्मना ताभ्याम उभाभ्याम वै जाता सा गीता लोक पावणी. मोह आणि वाणी यांच्यापासून झालेली मुलगी म्हणजे गीता. तिचा जन्म आज झाला, तिचं नाव गीता जयंती. म्हणून ही आपण धरून ओढून इकडे आणतोय भूमिका. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. पण गीता संस्कृत मध्ये, आणि संस्कृत भाषा जगाशी कळणं, म्हणून नारायणा करुणा आली. संस्कृत कळत नव्हतं. काही काही माणसं म्हणतात, काय अवघड आहे संस्कृत मध्ये, अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. शब्दाच्या डोक्यावर जर अनुस्वार दिला तर संस्कृत होते. अरे एवढं जर सोपं असतं तर माऊलीला अवतार घ्यावा लागला असता का? सासू लंगडी होती बरं का. उद्धवराव विचारू नका कोण्या गावची सासू, हे पटवून देण्याकरता युक्ती असते. लंगडी, पाय गेला तिचा अपघातात, लंगडी होती. आणि तिचा जावाई संस्कृतचा प्राध्यापक. माळवदाचं घर, जावई बापू आले, जेवण नाही म्हणले मामी अजून, मग मी करते स्वयंपाक केला. सासून आता लंगडी असल्यामुळे इथंच बसा, इथं बापू इथं बसा चुलीजवळ. तिथं ताट वाढलं, सगळे पदार्थ वाढले, जेवण प्राध्यापकाचं सुरू झालं. पण लंगड्या सासूला दम निघला नाही. तुम्ही मास्तर आहे म्हणे. लंगडी, हो मास्तर आहे मी. काय शिकित्या संस्कृतच्या प्राध्यापकाला विचारते, काय शिकित्या? तो म्हणाला, मी संस्कृत शिकवतो. एवढा सोपा इसे. मग तर घासच ठेवला प्राध्यापकाने की माझी लंगडी सासू संस्कृतला सोपा विषय म्हणते, म्हणजे हिला संस्कृत येत असलं पाहिजे. तुम्हाला येतं का? त्यात काय अवघड आहे? बोला बरं. भुंगम पुरितम काष्टम भुस्कटम पडतम भुई. लंगड्याचं संस्कृत. उद्धवराव ते माळवदाचं घर, भुंगा लाकडं कोरत होता आणि भुगा खाली पडत होता. सासू प्राध्यापकासोबत संस्कृत बोलली, भुंगम कोरितम काष्टम भुस्कटम पडतम भुई. अरे एवढं जर सोपं असतं तर माऊलीला अवतार घ्यावा लागला असता. तोची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. मग केलं काय? गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. आता एक मजा सांगतो, 5-7 मिनिट वाढले तर चालेल? होच म्हणतोय मी. अशाच वेळेला विचारतो, अशाच वेळेला 5 मिनिट. एक महत्वाचा विषय राहून गेला. डॉक्टर म्हणजे वेद, श्रीकृष्ण बाप, माऊली आमची आई, गीता हे औषध. या 4 गोष्टी लक्षात आणा की जन्मभर तुम्ही विसरणार नाही.
आजारी पडलं बाळ म्हणजे बाप नेतो डॉक्टरकडे, डॉक्टर तपासतात, औषधाची बाटली लिहून आणा, बाटली आणलं, तपासलं, बरोबर आहे, 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी, अंक खायला द्या, तंक खायला देऊ नका आणि 170 रुपये काढा. डॉक्टर तसं वेदाच आहे. अहितापासून काढीती हित देवनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगात. तपासलं की औषध द्यायचं, बस वेदाची भूमिका, डॉक्टरची. आता बापाची भूमिका सुरू होते. बाप कडेवर बाळाला घेतो, आजारी बाळाला, आणि एका हाती बाटली घेतो, 90ची नाही, औषधाची. मग बाटलीन बाळ घरी आणतो, आईजवळ देतो. 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी, अंक खायला दे, तंक खायला देऊ नको. आता 10:30 वाजायला आले, ऑफिसची वेळ झाली, मी निघालो. झालं काम बापाचं. तिथे तपासून औषध लिहून दिलं, काम डॉक्टरचं संपलं. बाटलीन बाळ घरी आणून आईजवळ दिलं, काम बापाचं संपलं. इथून काम सुरू होते ते मम्मीचं. मांडीवर बाळाला बाटली. पहिल्यांदा आई काय करते, बाटलीचं सील तोडते, एक एक चमचा बाळाला औषध पाजते. तसं गीता ही औषधाची बाटली आहे. आमच्या आईच्या म्हणजे माऊलीच्या हातात कृष्णरूपी बापानं दिली. मग आमच्या आईनं पहिलं केलं काय, बाटलीचं संस्कृतचं सील तोडलं. संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी, संस्कृताची गाठी उघडून ज्ञान, संस्कृताची गाठी उघडून ज्ञान, संस्कृताची गाठी उघडून ज्ञान, गेले ते मराठी जिवावी, गेले ते मराठी जिवावी, गेले ते मराठी जिवावी. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिलेली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, त्याचंच नाव ज्ञानेश्वरी. गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी. म्हणून शब्द आहे तेची ज्ञानेश्वरी. जे गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेत. म्हणून तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळी काळाचे नाही तयार. महाराज आता 10:33 झाले, होऊ दे, पण मी सांगतो ते उद्यापासून अजिबात संशय न जनार्दनी संशय सांडूनी उद्यापासून दृढ धरी म्हणी. ज्ञानेश्वरी फायदा कृपा करी हरी तयावरील कृपा केल्यावर भय कळी काळाचे. बस गोलार्थ भावार्थ सगळे झाला. माऊलीचं भजन होईल, चाल म्हणायचे. बर, माऊलीचं भजन झाल्यावर चाल होईल, नंतर जय विठ्ठल. त्याच्या आधी तवार महाराज ते काय उद्याचे कार्यक्रम वगैरे सांगतील. तुमचे लांबून लांबून आल्याबद्दल आभारही मानतील.
मग संपला शब्द कानी आल्यानंतर उठायचं. विनंती सर्वांना अशी आहे, सध्या अजून दर्शनाच्या भानगडीत पडू नका. आम्हाला बरेच वर्ष कीर्तन करायचे आणि मोठे मोठे महाराज गेले, आमचे इंगळे बाबा गेले, तेव्हा ठीक आहे मी तुम्हाला नमस्कार करतो, माय बहिणी, पुरुष मंडळी, तरुण पोरं, बांधव, तुम्ही मला नमस्कार करा. सध्या आपण काही दिवस हे पाळू, पण पुन्हा आहेच. पण सध्याच सर्वांना विनंती आहे, कोणीही दर्शनाच्या आणि एकमेकालाही जास्त जवळ येण्याच्या भानगडीत पडू नका. अरे हा लस घ्या बरं. हे पहा तुम्ही, का असं होतं, जाऊ दे 2 मिनिट घेतो मी. काय बरं हे सरकार पागल आहे का? 100 कोटी लोक मूर्ख आहे का भारतातले लस घेणारे? कोण डोकं चालवलं हे कोणाच माहित. घडलेली घटना 1 मिनिटात सांगतो. उद्धवराव माझ्यासोबत तो निळोबा नेहमी गायक सूर्यवंशी, तो का नाही ऐका जरा. मागच्या महिन्यात त्याच्या संपूर्ण घराला कोरोना झाला. 1च महिना त्या गोष्टीचा झाला, 1च महिना झाला. आईला झाला, बापाला झाला, भावाला झाला, त्याच्या मुलीला झाला, त्याच्या पत्नीला आणि त्याला. तो ऑक्सिजनवर होता 15 दिवस, म्हणजे शाश्वती नव्हती. मग त्याला एकाच वेळेला हे एवढे ऍडमिट झाले. पण उद्धवराव त्याची हिंमत खचल म्हणून आम्ही सांगितलं नाही. 2 दिवसांनी वडील मरण पावले, अजून 2 दिवसात आई गेली आणि अजून 1 दिवसानं भाऊ गेला. 5 दिवसात 3 संपले. पण त्याला सांगितलं नाही. आणि तो जरा हळूहळू बरा झाला. मग घरी आला. मग मला रडून फोन केला. म्हटलं कारणीभूत मीच आहे, मी तुला कळू दिलं नाही, परिवाराला सांगितलं याला सांगू नका, तू ऑक्सिजनवर होता. महाराज मी जाताना आईच्या आणि बापाच्या पाया पडून गेलतो. आता कुलूप उघडलं, घरात आलो तर मायचं लुगडं कोपऱ्यात आहे, बापाचं धोतर इकडे आहे, भावाचा फुल पॅन्ट आहे. एवढंच दर्शन झालं. 3घही गेले. आणि मग तपासाअंती कळालं की कोणच लस घेतलेली नव्हती, जे आता महिन्यापूर्वी गेले. आणि यानं घेऊ दिली नाही. लसीनं मरतात म्हणे माणसं. म्हणून तुम्ही लसीकरण करा बाबा. पुन्हा जर कार्यक्रम झाले तर तुम्हीच श्रोते मला पुढे पाहिजे म्हणून विनंती आहे. गैरसमज काढून टाका. आम्ही 2-2 लसी घेऊन फिरतोय. प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी लसीकरणाची गरज आहे. 100 कोटी जनतेनं लस घेतली. मला ते गैरसमज काढून टाका. आणि उद्याच्या उद्या लसीकरण करणं. तर सरकार कठोर व्हायला लागलं. 500 रुपये दंड लस नसलेल्याला, आणि त्याच्यानंतर लस, आणि मग 1 महिन्यानी 5000 रुपये दंड होणार आहे. त्यापेक्षा आता सावध म्हणा, उद्या घ्या ना. 12 सोडायच्या आधी लस घ्या, मग 12शी सोडा. संपला शब्द कानी आल्याच्या उठू नका. ज्ञानेश्वर ते चाल नको म्हणतात, बरोबर आहे.